नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. नंदिनी आता सगळ्यांसमोर रम्याला ते विष घातलेलं कोकम प्यायला सांगते. रम्या ते पिते. पुढे काय होतं? आणि इतकंच नाही तर नंदिनी हळदीत सुद्धा जबरदस्त अशी युक्ती लावते. कारण दोघा भावाभावांची उष्टी हळद मिक्स झालेली असते. पण पार्थिची हळद काव्याला लागण्यासाठी आणि जीवाची हळद नंदिनीला लागण्यासाठी नंदिनी मस्त अशी युक्ती वापरते. तेव्हा ती युक्ती काय आहे, पुढे काय काय घडणार आहे, सगळं बघूया. तर आपण पाहतो की किचनमध्ये रम्या कोकम शरबत बनवत असते आणि तेवढ्यातच आशाला तिच्याकडे विषाची बॉटल दिसते. आशा बोलते, काय चाललंय या रम्याचं? आणि हिच्या हातामध्ये ही बाटली कसली आहे? नक्कीच या शरबतामध्ये काहीतरी काळबेर मिसळलंय. आज हिचा पर्दाफाश करतेच. पुढे आपण पाहतो तर काय, घरातली सर्वजण आता एकत्र बसलेले असतात. कांद्या पोह्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि तेवढ्यातच रम्या ट्रेमध्ये कोकम शरबत घेऊन येते. सगळेजण आता ग्लास हातात घेतात आणि जीवा आता पहिला घोट घेणार तेवढ्यातच आशा पळत पळत येते. आशा जोरातच ओरडते, थांबा, कोणी हे शरबत पिऊ नका. जीवा दचकतो आणि बोलतो, काय झालं आशा मावशी, असं अचानक का ओरडताय? आशा तर रम्याकडे बोट दाखवते आणि बोलते, या शरबतामध्ये विष आहे आणि ते विष या रम्याने मिसळलं आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. सगळे शॉक होतात आणि रम्याच्या हातातला ट्रे आता खाली पडतो. रम्या तर रडण्याची ॲक्टिंग करू लागते आणि बोलते, आशाताई, अहो हे तुम्ही काय बोलताय? मी कशाला विष मिसळू आणि आपल्याच माणसांना मारून मला काय मिळणार आहे? तेव्हा आशा बोलते, खोटं. रम्याताई, खोटं बोलू नका. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुमच्याकडे असणारी छोटीशी विषाची बाटली. नंदिनी वहिनी, एक काम करा, यांची झडती घ्या. मला 100% खात्री आहे यांच्याकडे काही ना काही नक्कीच सापडेल. नंदिनी आता पुढे येते आणि रम्याची झडती घेऊ लागते. आणि रम्याची झडती घेत असताना तिच्या उजव्या खिशामध्ये तिला एक बॉटल सापडते. छोटीशी बॉटल, जी की अगदी विषाच्या बॉटलसारखी दिसत असते. ते पाहून सगळे स्तब्ध झालेले असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी आता जोरातच ओरडते, रम्या, हे काय? म्हणजे आशाताई जे काही म्हणत होत्या ते खरं आहे? तेव्हा रम्या पुन्हा रडण्याची ॲक्टिंग करू लागते आणि बोलते, नाही नाही, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे. आणि तुम्हीच विचार करा ना, विष मिसळून मला काय मिळणार आहे? मी नाही मिसळलेलं विष. त्यावरती जीवा बोलतो, ठीक आहे, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो, पण तुला एक काम करायचं आहे. हे शरबत आता तुला सगळ्यात आधी प्यायचं आहे. हे ऐकून रम्याला धक्का बसतो. जीवा बोलतो, काय झालं? आत्ता का तुझी टरकली? म्हणजे याचा अर्थ तू खरोखर यामध्ये काहीतरी मिसळलेस? तेव्हा रम्या बोलते, ठीक आहे, तुम्हाला जर सिद्धच करून दाखवायचं आहे तर मी सिद्ध करायला तयार आहे. असं म्हणत असते शरबतचा ग्लास उचलते आणि घटाघटा पिऊ लागते. सरबत पिऊन झाल्यावर तिला एकाएकी छातीत कळ येते आणि ती कोसळून खाली पडू लागते. वसवत्त्या जोरातच ओरडतात, रम्या. पण प्रेक्षकांनो, हे वसवत्त्यांचं स्वप्न असतं. तसं काही एक झालेलं नसतं. त्याउलट रम्या खूपच आनंदाने घटाघटा ते शरबत पित असते. सगळं शरबत संपवल्यावर रम्या बोलते, आता तरी झालं का सगळ्यांचं समाधान? त्यामध्ये जर मी काही मिक्स केलं असतं तर मला काहीतरी झालं असतं ना, चक्कर वगैरे आली असती किंवा मला उलटी वगैरे आली असती. पण तसं झालं का? नाही झालं. याचा अर्थ मी शरबतामध्ये काहीच नाही मिसळलेलं, मी निर्दोष आहे आणि आता सगळ्यांना हे मान्यच करावं लागतं. पण नंदिनीला पुरताच प्रश्न पडलेला असतो. ती बोलते, हे सगळं ठीक आहे रम्या, पण ती बॉटल ती तुझ्याकडे काय करते? तेव्हा रम्या बोलते, ती बॉटल ती काही विषाची बॉटल नाही आहे. खरं तर हे झुरळ मारण्याचं औषध आहे. कारण किचनमध्ये खूप झुरळ झाले होते ना, म्हणून मी बॉटल घेऊन आले होते. बरोबर त्याच वेळेस आशाताईंनी हे सगळं बघितलं आणि त्यांचा गैरसमज झाला. आशाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी काय तुम्हाला ओरडणार नाही. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यालासुद्धा असा संशय आलाच असता. आणि रम्याचं एवढं चांगलं वागणं बघून, तिने मारलेला 360 डिग्रीचा टर्न बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, आश्चर्य वाटलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, हे सगळं रम्याने मुद्दाम केलेलं असतं. कारण तिला माहिती असतं की आशाताई बघणार आणि सगळीकडे बरळणार आणि यामुळे काय होणार, सगळ्यांचं तिच्यावरती विश्वास संपादन होणार. हा एकमेव तिचा हेतू असतो आणि ज्यामध्ये ती सक्सेसफुल सुद्धा झालेली असते. सगळेच तिच्या कयात आलेले असतात. सगळ्यांना असं वाटू लागतं की रम्या किती चांगली आहे, रम्या खरोखर सुधारली आहे आणि रम्याला एक चान्स देण्याचा सगळेच निर्णय घेतात. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, हळदीचा सोहळा असतो. खूप मोठा सोहळा देशमुखांच्या घरी असतो. सगळे पाहुणे मंडळीसुद्धा बोलवलेले असतात आणि त्यांची हळद खास करण्यासाठी मीरा आणि सध्या दोघेही तिथे आलेले असतात. मुलं एका बाजूला बसलेले असतात आणि मुली एका बाजूला बसलेले असतात. म्हणजे पार्थ आणि जीवा एका साईडला बसलेले असतात तर त्यांच्या बरोबर समोर मुली बसलेले असतात. म्हणजे काव्य आणि नंदिनी. सत्या, मीरा दोघे आता पार्थ आणि जीवाला हळद लावतात. हळद लावून झाल्यावर सत्या बोलतो, जा मीरा, या दोघांची उष्टी हळद या दोघांच्या बायकांना लाव. हळदी लावून झाल्यावर तिच्या हातामध्ये 2 भांडे असतात. एका हातामध्ये पार्थची उष्टी हळद असते आणि दुसऱ्या हातामध्ये जीवाची उष्टी हळद असते. हे सगळं वसवत्त्यांना बघवत नसतं. वसवत्त्या बोलते, नाही नाही, काहीतरी केलंच पाहिजे. नाही म्हणजे सगळं कसं सागर संगीत चाललंय आणि ती रम्या ती तर पूर्णपणे खुळी झाली आहे.
काय तिच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे कोणास ठाऊक. त्यांचीच बाजू घेते, पण आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणतच ती मुद्दाम मीराला धक्का मारते. त्यामुळे मीराच्या हातामधले ते दोन्हीही टोप खाली पडतात आणि मिक्स होतात. हळद आता मिक्स झालेली असते व स्वतः या सगळ्या गोष्टींचा भाव करते आणि जोरातच ओरडते, अपशकून अपशकून घडला. मानिनी, अगं जे नको घडायला पाहिजे होतं तेच घडलं. या दोघांची हळद मिक्स झाली. आता चुकून जर जीवाची हळद काव्याला लागली आणि पार्थची नंदिनीला, तर सगळंच उलटं होऊन बसेल, सगळं पूर्वीसारखं होईल. आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना जरा विचित्र वाटतं. तेव्हा रम्या बोलते, आई अगं असं का बोलतेयस, काही ना काही तोडगा निघेलच की, यावरती काही ना काही सोल्युशन असेलच की. काव्या मात्र चांगलीच रडकुंडीला आलेली असते. ती बोलते, ताई अगं आता काय करायचं, मला देशमुखांची हळद लागायला हवी आणि तुला जीवाची. मिक्स हळद जर आपण लावली तर हा विधी कसा पूर्ण होणार, मला फार भीती वाटतेय. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या आधी रडणं थांबव, हे सगळं मी हँडल करते. वाटीतली हळद मिक्स झाली आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांच्या गालावरची हळद तर तशीच आहे ना, ती कुठे मिक्स झाली आहे. काव्याला काही समजत नाही, ती गोंधळून बोलते, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक आलेली असते. ती बोलते, आपण थेट त्यांच्याजवळ जायचं, म्हणजे थेट मुलांजवळ जायचं आणि त्यांच्या गालाला गाल लावून त्यांच्या गालावरची उष्टी हळद आपण आपल्या गालाला लावून घ्यायची. तेव्हा काव्या जोरातच ओरडते, लाजून ओरडते, काय अगं पण सगळ्यांसमोर कसं, नाही म्हणजे सगळ्यांसमोर हे कसं करायचं आपण. तेव्हा नंदिनी बोलते, जर आपल्याला आपल्या हक्काची हळद हवी असेल तर थोडंसं धाडस हे करावंच लागेल, चल माझ्यासोबत. असं म्हणतच ती काव्याचा हात धरते आणि तिला समोर घेऊन जाते, म्हणजे मुलांच्या जवळ. ते पाहून वसुआत्या बोलते, तुम्ही काय करताय, तिकडे का चाललाय, तुम्हाला नियम लक्षात आहे ना, पार्थीची हळद काव्यालाच लागली पाहिजे आणि जीवाची नंदिनीला. तेव्हा नंदिनी बोलते, हो आत्याबाई तुम्ही काळजी करू नका, तसंच होणार. असं म्हणतच दोघेही आपापल्या नवऱ्यांसमोर जाऊन उभ्या राहतात. काव्या काहीच न बोलता खाली वागते. ती हळूच आपला डावा गाल पार्थच्या हळद लागलेल्या उजव्या गालावर घासते. पार्थचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. त्याला खूप भारी वाटत असतं, ढगात गेल्यासारखं फील आलेलं असतं, पण तो काय तिला थांबवत नाही. दोघांची नजरानजर होते. इकडे आपण पाहतो तर काय, नंदिनीसुद्धा जीवासमोर जाऊन उभी राहते. जीवा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतो. जीवा हळूच आवाजात, नंदिनी हे सगळं काय चाललंय, सगळे बघतायत. तेव्हा नंदिनी बोलते, त्यात काय झालं, आम्ही आमचा हक्क मागायला आलोय. नंदिनी खाली वागते. जीवाचा श्वास देखील क्षणभर थांबलेला असतो. नंदिनी आता अत्यंत प्रेमाने आपला गाल जीवाच्या हळदीने माखलेल्या गालावरती ठेवते. जीवा नकळत आपले डोळे मिटून घेतो आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर आता जीवाची हळद लागलेली असते. खूपच रोमॅन्टिक असा सीन होतो. हे सगळं पाहून आत्याबाई ओरडू लागते, अगं बाई हे काय नवीनच खूळ, असं कुठे असतं. तेव्हा मानिनी बोलते, ग बसावं वंस, जे चाललंय ना ते अगदी बरोबर चाललंय. तुम्ही काय म्हणाला होता की जीवाची हळद नंदिनीला लागली पाहिजे आणि आपल्या पार्थची काव्याला, तर तसंच झालंय ना, मग पद्धत कोणती असो, हळद लागली हे महत्त्वाचं. असं म्हणतच ती आता आत्याबाईंची बोलती पूर्णपणे बंद करते. तिथे असणाऱ्या बायकांना नंदिनी काव्याचं म्हणणं पटलेलं असतं. त्यांनी जे काही केलं आहे ते सगळं पटलेलं असतं आणि त्यामुळे बायका जोरजोरात त्या चौघांसाठी टाळ्या वाजवू लागतात. पण या चौघांची लाजून मात्र पुरतीच वाट लागलेली असते आणि अशा प्रकारे जबरदस्त अशी हळद झालेली असते आणि आत्याबाई व रम्या या दोघींचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे.